नमस्कार. कोकण मराठी साहित्य परिषद बोरिवली शाखा आयोजित करीत आहे साहित्य तरंग. साहित्य तरंग अनेक तरंगांचं असलेलं मिश्रण. यामध्ये सहभागी होत आहेत ज्येष्ठ कवी लेखक श्री रामदास कामत, लीना संखे, ईशान संगमनेरकर आणि रेणुका पांचाळ. भारतीय स्टेट बँकमध्ये सहाय्यक महाप्रबंधक या पदावर कार्यरत असलेले श्री रामदास कामत हे उत्तम दर्जाचं लेखन करतात. वृत्तपत्र लेखन, नाटक हे त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे विषय. दैनिक सकाळ, दैनिक कोकण सकाळ, लोकसत्ता इत्यादी वर्तमानपत्रातनं ते परीक्षणं आणि लेख प्रकाशित झालेले आहेत. काही दिवाळी अंकांमधनं त्यांनी कथा, कविता, लेख लिहिलेले आहेत. अनेक लेखनात्मक अशा स्पर्धांसाठी ते परीक्षक म्हणूनही उपस्थित होते. ही रामदास कामतजी यांची फ्लॅशबॅक, परिमार्जन, रामरगाडा, आम्ही बिघडलो, कटिबद्ध अशी काही पुस्तकं bookkangat.com वर उपलब्ध आहेत. आपण जरूर त्यांचा आस्वाद घ्या. आज आपल्यासमोर ते घेऊन आले आहेत एक कथा. ऐकूया रामदास कामत यांनी लिहिलेली ही कथा. नमस्कार, मी रामदास कामत. आता मी जी आपल्यासमोर कथा सादर करणार आहे त्याचं नाव आहे का करुणा. फोर्ट मुंबई येथील अकबर अलीच्या वर असलेलं एका बँकेचं इन्स्पेक्शन डिपार्टमेंट. ब्रिटिशकालीन इमारत, त्यामुळे मजलेही अगदी उंच. मोठ्याल्या खिडक्या, फर्निचर सगळं सागवानी लाकडाचं. मोठी मोठी टेबलं, त्याला शोभेल अशा भक्कम खुर्च्या, प्रशस्त वजनदार लाकडी कपाटं, लांब दांड्या असलेले मोठ्या पातीचे भारदस्त सिलिंग पंखे. त्यातील काही पंखे आपल्या वयोमानानुसार कुरकुर करणारे. इतक्या वर्षानंतरही त्या कार्यालयाचा पुरातन चेहरा काही बदललेला नव्हता. अशा वातावरणाला शोभेल असा एक कर्मचारी म्हणजे सोराबजी दस्तूर, या कार्यालयातील सिनियर मोस्ट. घड्याळात 10चे टोके झाले आणि सोराबजी दस्तूर आपल्या जागेवर नाहीत असं कधीच होणार नाही. गेल्या 28 वर्षात ही शिस्त त्यांनी कधीच मोडली नाही. एक अतिशय शिस्तबद्ध, प्रामाणिक, पापभीरू, सर्वांची अतिशय सौजन्याने वागणारा आणि सर्वांचीच मदत करणारा अशी त्याची इमेज. डोक्यावर पारशी टोपी, पांढरी पॅन्ट, त्यात खोचलेला पांढरा शर्ट आणि त्या शर्टावर उठून दिसणारा काळा सस्पेंडर. अगदी टिपिकल पारशी माणूस. साधारण 15 दिवसापूर्वीची गोष्ट. बाहेर धोधो पाऊस कोसळत होता. बाहेरच्या पावसाचा आणि ऑफिसच्या कामाचा काही संबंध नसल्याने कामं नेहमीप्रमाणे सुरू होती. बरोबर दुपारी 1 वाजता सोराबजींचा डबा उघडतो आणि अर्ध्या तासांनी त्यांचा लंच टाइम संपतो. नियम म्हणजे नियम. आजही 1 वाजायला जेमतेम 5 मिनिटं राहिली होती. एवढ्यात पावसात पूर्णपणे भिजलेला एक कावळा खिडकीपाशी येऊन बसला. त्याचं अंग थंडीने थरथरत होतं. आल्या आल्या त्याने मोठ्याने काव काव असं ओरडायला सुरुवात केली. त्याचं ओरडणं बाहेरील पावसाच्या आवाजाला चिरून आत येत होतं. सोराबजींचं टेबल आणि खिडकी यामध्ये जेमतेम 15 फुटांचं अंतर होतं. कावळ्याचं ओरडणं कोणालाच सहन होत नव्हतं. ए काय रे शाला, तुला थंडी वाजते का भूक लागली? थांब, मी तुला खायला देते, असं म्हणून सोराबजींनी डबा उघडला. एका हातात पोळीचा तुकडा आणि दुसऱ्या हातात बाटलीच्या झाकणात थोडं पाणी घेऊन ते खिडकीत आले. खा डिकरा खा, शाला अजून लागला तर बोल मला, मी देते तुला. कावळ्याने तो भाकरीचा तुकडा आधाशा प्रमाणे संपवला. पाणी प्यायला पाऊस ओसरेपर्यंत त्याने वाट पाहिली. सोराबजींकडे कृतज्ञतेचा कटाक्ष टाकला आणि भुरकन उडून गेला. सोराबजींनाही समाधान वाटलं. त्यांनी आपला डबा संपवला आणि कामाला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्या दिवसानंतर हा नित्यक्रमच झाला. बरोबर 1 वाजायच्या सुमाराला कावळा रोज खिडकीत येऊ लागला. त्याला पोळीचा तुकडा खाऊ घालून मगच सोराबजी डबा खाऊ लागले. बरं, त्या कावळ्याचं घड्याळ इतकं पक्क की कोणालाही घड्याळात वेळ पाहावी लागत नसे. 2-3 मिनिटं पुढे मागे. सोराबजींचं त्या कावळ्याशी एक अनामिक नातं जोडलं गेलं. तेही अगदी आतुरतेने त्याची वाट पाहत राहायचे. सोराबजी आणि तो कावळा ऑफिसमध्ये कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय बनला होता. पण आज जे घडलं ते नुसतं अघटितच नव्हतं, तर चित्तथरारकही होतं. आज कावळा वेळेच्या बऱ्याच आधी म्हणजे 12:30 वाजताच आला.
बाहेर पाऊस वगैरे काही पडत नव्हता. पण नुसता लवकर येऊन थांबला नाही, तर मोठमोठ्याने ओरडायला लागला. ए काय रे डिकरा, शाला आज तुझ्या घडी फास्ट आहे काय रे? अजून 12:30 तर वाजला आहे ना. तू थोडा वेळ थांबेल तर दोघे बी साथ साथ खाऊ, चालते का तुला? पण तो कावळा काही थांबायचं नाव घेत नव्हता. उलट त्याच्या ओरडण्यात कर्कशपणाबरोबरच एक प्रकारचा आक्रोशही होता. त्याच्या चेहऱ्यावर कमालीची अस्वस्थता होती. ऑफिसमधील स्टाफ त्याच्या कर्कश ओरडण्याने त्रस्त झाला होता. ए दस्तूर साहेब, तुमच्या त्या डिकराला जरा आवरा ना. त्याला आज लवकर भूक लागली असं वाटतं. आता तुम्हीच सवय लावली आहे, आता निस्तारा. एकानं तर बोलूनही दाखवलं. 5-10 मिनिटं आधी आला असता तर सोराबजींनी डबा उघडलाही असता. पण अर्धा तास आधी लंच टाइम सुरू करायचा त्यांच्या नियमात बसणारा नव्हता. आपल्या नियमाचा फटका त्या बिचाऱ्या मुक्या पक्षाला कशाला? म्हणून त्यांनी डबा उघडला. त्याच्या वाटणीचा पोळीचा तुकडा आणि झाकणात पाणी घेऊन ते खिडकीपाशी पोहोचले आणि स्फोट झाल्यागत धाडसा मोठा आवाज आला. सोराबजींच्या डोक्यावरील तो जड पंखा निखळून पडला होता. उघड्या डबा बाटलीचा तर चेंदामेंदा झालाच, पण त्या मजबूत खुर्च्यांच्याही ठिकऱ्या उडाल्या. त्या जागी सोराबजी असते तर? सगळा स्टाफ अवाक झाला. सोराबजी खिडकीपाशी थरथरत उभे होते. आज कावळ्याचं लवकर येण्याचं कारण आत्ता समजलं सगळ्यांना. कावळ्याने एक कटाक्ष सोराबजींवर टाकला. त्याच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव होते. अन्नाला स्पर्श न करताच तो कावळा उडून गेला, कारण आज तो अन्नासाठी आलाच नव्हता. आपल्या अन्नदात्याचे प्राण वाचवून तो त्यांच्या ऋणातून मुक्त झाला होता, पण सोराबजींना कायमचं ऋणी बनून गेला होता. रसिक हो, काकरुण कशी वाटली नक्की कळवा. यापुढे आपल्यासमोर आपल्या कविता घेऊन येत आहेत लीना संखे. लीना संखे या टेलिकम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवीधर आहेत. राज्य सरकारची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण त्या झाल्या आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या अंडर सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. वाचन आणि कविता हे त्यांचे अगदी आवडते छंद. 150 कविता त्यांच्या आत्तापर्यंत लिहून झालेल्या आहेत. तर ऐकूया लीना संखे यांना. जेव्हा पाऊस झालो होतो, तुला आठवतं? जेव्हा आपण दोघं पाऊस झालो होतो, गुरफटून मिसळून मग जमिनीवर आलो, झालो ओली माती. गुरफटून मिसळून मग जमिनीवर आलो, झालो ओली माती. मृदगंध होऊन नव्याने वाऱ्यात पसरलो होतो. तुला आठवतं? आपण दोघं पाऊस झालो होतो. तुला आठवतं? आपण दोघं पाऊस झालो होतो. अस्तित्व होतो, स्वप्न होतो, मूर्त आणि अमूर्त होतो. अस्तित्व होतो, स्वप्न होतो, मूर्त आणि अमूर्त होतो. तू मी अन मीच तू, तू मी अन मीच तू. तरीही थेंब, वारा, पाऊस, माती अन अवकाशही झालो होतो. तुला आठवतं? आपण दोघं पाऊस झालो होतो. तुला आठवतं? आपण दोघं पाऊस झालो होतो. तुझे माझे अस्तित्व तो एक क्षण, तुझे माझे अस्तित्व तो एक क्षण, अनक्षणातच ना पुरते अवतरलो होतो. अनक्षणातच ना पुरते अवतरलो होतो. तुला आठवतं? आपण दोघं पाऊस झालो होतो. तुला आठवतं? आपण दोघं पाऊस झालो होतो.
तर पावसानंतर ही कविता कवितेची. तर कविता अभिव्यक्ती, जो एक समाधान आनंद असतो कवितेतला, म्हणजे कविता होण्यातला आनंद आणि समाधान, मला वाटतं ही कविता सांगते. अभिव्यक्ती. असा हट्ट धरून तो अडून बसला, असा हट्ट धरून तो अडून बसला, मग खूप अजून मला आवडून बसला, मग खूप अजून मला आवडून बसला. कविता नव्हती कधीच करायची त्याला, त्याने ठरवलं होतं. कविता नव्हती कधीच करायची त्याला, वेदनेने तो तसाच अवघडून बसला, असा हट्ट धरून तो अडून बसला, असा हट्ट धरून तो अडून बसला, मग खूप अजून मला आवडून बसला, मग खूप अजून मला आवडून बसला. घुसमटले आले प्राण अगदी कंठाशी, घुसमटले आले प्राण अगदी कंठाशी, नाईलाजाने नाईलाजाने ओकून तो सर्व भडभडून बसला, असा हट्ट धरून तो अडून बसला. अपरिहार्य झाला, अपरिहार्य झाला म्हणून व्यक्त झाली काव्य फुले, अपरिहार्य झाला म्हणून व्यक्त झाली काव्य फुले. मूर्ती स्वतःची घडवून, मूर्ती स्वतःची घडवून, एक देव स्वतः घडून बसला, असा हट्ट धरून तो अडून बसला, मग खूप अजून मला आवडून बसला, मग खूप अजून मला आवडून बसला. लीना संखे यांच्या कविता किती सुंदर होत्या नाही का? एक अभिव्यक्तीची आणि दुसरी पावसाची. रिमझिम गाणं गात गात आपण साहित्य तरंगामध्ये पुन्हा ऐकणार आहोत काही कविता. विसर्जन आणि पंचनामा झालाच पाहिजे या कविता संग्रहाचे मानकरी असणारे ईशान संगमनेरकर यांच्या कवितांचा आता आपण आस्वाद घेणार आहोत. यांच्या नावावर अनेक पुरस्कार नोंदवले गेलेले आहेत. फोटोग्राफी, शास्त्रीय संगीत ऐकणं अशा विविध छंदांचा त्यांना ध्यास आहे. अनेक समाजसेवा असे पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. समाजसेवेची आवड जोपासता साहित्याची देखील आवड त्यांनी जोपासली आहे. अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा वाटा फार मोलाचा आहे. ऐकूया ईशान संगमनेरकर यांना. नमस्कार, ईशान संगमनेरकर. आजच्या रचनेचं नाव आहे मोहम्मद अली. नुकतंच जॉर्ज फ्लॉइड अमेरिकेमध्ये कृष्णवर्णियाची हत्या झाली आणि मोहम्मद अलीची आठवण आली. आणि मोहम्मद अली हा सुद्धा कृष्णवर्णीय होता. त्याने जे सोसलं ते मांडण्याचा प्रयत्न आहे. तेव्हाची आणि आत्ताच्या परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही असं आजच्या घटनेवरून तर दिसतंय. रचना मोहम्मद अली. कॅशियस क्ले, तू तेव्हा ठोसे मारून सुवर्ण पदक आणतोस काळावर मात करून. शतकानुशतकाचे दबलेले हुंकार तुझ्या ठोशात होते. कालचक्राला रोखून तुझ्या वज्रमिटीचा एल्गार आम्ही पाहिला आहे. तुझा जय जयकाराचे उद्घोष मतलबींचे तुला कधी कळलेच नाही. आणि तुला सुवर्ण पदकाची बोळवण दिली. त्यांच्या दृष्टीत होतं तकलादू राजकारणाचं तू एक प्याद. आपल्या त्या सर्व चेतनांना एकवटून शरीराच्या अणुरेणूंना, पेशींना आणि हाडांना ऊर्जेसाठी आवड न देताना मनाचा निर्धार पाहिला. तू तुझ्या कृष्णवर्णाने सदैव दूरच होतास. पण तुला जाणीव नव्हती. तुला जेव्हा हॉटेलात अपमानित केलं तेव्हा तू निग्रो कृष्णवर्णीय होतास. तुझी व्याख्या बदलली.
एक जोरदार ठोसा तुला प्रथमच तुझ्या हृदयावर पडला. तू घायाळ होताना आम्ही पाहिलंय कॅशियस, आम्ही पाहिलंय. तू जेव्हा भानावर येतोस तेव्हा ठोसा देणारे तुझेच सहकारी असतात. जे जय जयकार करत होते तेच अपमान गिळून मनातलं वादळ तुला अस्वस्थ करतं. पण तुझ्यातल्या रांगड्या स्वभावाला वेसण घालून अंतर्मुख होतोस, निर्धार करतोस, मार्टर लुथर किंगचं स्मरण करतोस. समान पण स्वतंत्र या ढोंगाला उघडं पाडतोस आणि सत्ता सन्मानासाठी तुला, समतेसाठी तुला महम्मद अली होताना आम्ही पाहिलंय. नाम युद्धविरोधी आंदोलनात सामील होतोस. 5 वर्ष तुरुंगवासात विरुद्ध लढतोस. $10,000 दंडही भरतोस. 7 वर्ष रिंगणाबाहेर राहतोस. हेवीवेट चॅम्पियन किताबाला पण मुकतोस आणि पणाला लावतोस. पण तुझ्या या वज्रमुठीच्या निर्धाराने तथाकथित सनातनी हतबल होताना, तुझ्या अहिंसक लढ्याने नामोहरम होताना तू इतका मोठा झालास अली की लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचं उद्घाटक तूच होतास. हे आम्ही पाहिलंय. आणि एका खेळाडूचं मानवतावादी कार्यकर्त्यात रूपांतर होताना पण आम्हीच पाहिलं. तू वर्णाचे चटके सोसलेस पण द्वेषाच्या जाळ्यात अडकला नाहीस. जगातली आर्थिक संपन्नता, आधुनिकता आणि वैचारिक संपन्नता असणाऱ्या देशातही सनातनी, परंपरावादी, वर्णभेदी बिळं आहेत. अजूनही या आहेत अली. अब्राहम लिंकन आणि मार्टिन लुथर किंग त्यांचे विचार कुठे आहेत? तू जेव्हा क्लेचा अली झालास, हेच आम्ही मीनाक्षीपुरममध्ये पाहिलंय. तिथल्या सारखेच इथेही धर्माधिकारी अफूच्या नेशेत गुंग होते आणि आम्ही सुद्धा जय भवानीच्या घोषात खैरलांजी खरडा खडवीत होतो. खैरलांजी खरडा घडवीत होतो. होय ना अली, होय ना? ईशानजी यांनी सादर केलेली कविता एक सामाजिक भान व्यक्त करणारी कविता. यापुढे आपल्यासमोर आपला स्वलिखित लेख घेऊन येत आहे रेणुका पांचाळ. संस्कृतमध्ये तिचं MA झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे MPhilही झालेलं आहे. PhD साठी नाव नोंदणी तर झालेली आहे आणि ती उत्तम अशी कवयित्री आहे, गझलकार आहे आणि लेखिका देखील आहे. नमस्कार, मी रेणुका पांचाळ. मी आज तुम्हा सर्वांसमोर माझा एक लेख सादर करते आहे आणि लेखाचं नाव आहे आत्मशुद्धी. अगदी मागच्याच महिन्यातली गोष्ट. संस्कृतच्या तासाला 10वीच्या विद्यार्थ्यांना कर्मयोगावर आधारित असलेला एक पाठ शिकवत होते आणि अचानक एका विद्यार्थ्याने हात उंचावून प्रश्न विचारला, बाई, कर्म कशावर अवलंबून असतं, मनावर की बुद्धीवर? त्याच्या या प्रश्नामुळे त्याच्याबद्दल असणाऱ्या कौतुकाची पातळी एका क्षणात दुणावली. मन, बुद्धी आणि आत्मा या तीनही संकल्पनांचं सोदाहरण स्पष्टीकरण देऊन मी माझ्या परीने त्याच्या शंकेचं निराकरण केलं आणि त्यानंतर मला भगवद्गीतेतील कर्मयोगात असलेला शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ अशा अर्थाचा एक श्लोक आठवला. आणि त्यानंतर कित्येक दिवस आपलं आयुष्य आणि कर्म यांच्यातील अनुबंधावर विचार करण्यात गेले. भगवद्गीतेतील सांख्य योगात उद्धृत केल्याप्रमाणे आत्म्याला शस्त्रांनी कापता येत नाही, त्याला अग्नीने जाळता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही आणि वाऱ्याने सुकवता येत नाही. आत्मा हा अक्षर आणि अजर आहे. मात्र मन आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी विकारवश आणि स्खलित होणाऱ्या आहेत. मन षड्रिपूंना वश्य आहे.
मनातील भावनांवर इंद्रिय संयम अवलंबून असतो आणि मनातल्या भावना चांगल्या आहेत की वाईट आहेत हे बुद्धी ठरवते आणि कर्माची निश्चिती मात्र आत्मा ठरवतो. म्हणूनच भगवंतांनी आणि इतर संतांनी तत्वज्ञांनी आत्मशुद्धी करण्यावरती भर दिलेला आहे. कठोपनिषदात आत्म्याविषयी एक रूपक मांडलेलं आहे. त्यात असं वर्णन आहे की आपलं शरीर हा एक रथ आहे आणि त्या रथाचे 5 घोडे म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय. 5 घोड्यांना असलेला लगाम म्हणजे बुद्धी, आजूबाजूला असलेली गवताची हिरवळ म्हणजे आयुष्यातील ऐहिक, जड आणि भोग्य वस्तू आहेत आणि रथामध्ये बसलेला सारथी हा आत्मा आहे. अशा प्रकारे आत्मशुद्धी मनुष्याला कर्मयोगाद्वारे भगवंतांप्रती पोहोचवण्याचा मार्ग दाखवते. सांख्ययोगात भगवंत म्हणतात की कर्मफळाची अपेक्षा न धरता कर्म करा. आणि जर्मन तत्ववेत्ता इमॅन्युअल कांट भगवद्गीतेतील या विचारासदृश्य एक वाक्य म्हणतो, ड्युटी इज द सेक फॉर द ड्युटी. परंतु कित्येक वेळेला आपल्याकडून कळत किंवा नकळतपणे भगवंतांच्या या शिकवणुकीचं उल्लंघन होत असतं. कोणत्याही प्रकारचे नवस, उपवास, तीर्थयात्रा, पूजापाठ, संकल्प, नक्षत्र किंवा महादशा शांती करण्यामागे आपण फळाची अपेक्षा धरतच असतो. आत्मशुद्धीपेक्षा शरीर शुद्धीवरती भर देत असतो. याच मुद्द्याला अनुसरून महाभारतात एक कथा आहे. ती अशी, कौरव आणि पांडवांचं युद्ध संपल्यानंतर पांडव हस्तिनापुरात परत येतात. परंतु आप्तवियोगामुळे दुःखी झालेले पांडव तीर्थयात्रा आणि गंगा स्नानास जावं असा विचार करून भगवंतांकडे संमती मागण्यास जातात. त्यावेळी भगवंतांनी पांडवांना तत्काळ संमती देऊन एक कडुनिंबाची फांदी दिली आणि त्यांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तीर्थस्नान कराल त्या त्या ठिकाणी या कडुनिंबाच्या फांदीलाही तीर्थस्नान घाला. त्याचबरोबर पांडवांनी भगवंतांचे शब्द आज्ञा मानून त्याप्रमाणे केलं आणि हस्तिनापुरात परतल्यावर पांडवांनी ती कडुनिंबाची फांदी भगवंतांच्या स्वाधीन केली. भगवंतांनी त्या फांदीचे समान तुकडे करून प्रसाद म्हणून सर्वांना भक्षण करण्यास सांगितलं. परंतु तो प्रसाद खाताच त्याच्या कडू चवीमुळे पांडवांनी तोंड कसंनुसंच केलं. त्यावर भगवंतांनी प्रश्न केला, तीर्थस्नान घालूनही कडुनिंबाची फांदी गोड झाली नाही का? त्यावर धर्मराजा उत्तरला, केवळ बाह्यशुद्धी करून पदार्थाचा गुणधर्म कसा काय बदलेल? हा दृष्टांत देऊन भगवंतांना हे सुचवायचं होतं की आत्मशुद्धी योगेच कर्ममार्ग गवसतो आणि त्याच्या अनुसंधानाद्वारेच भक्तिज्ञान सुकर होतं. मग आत्मशुद्धी करून प्रत्येक कर्म मला अर्पण करणे हीच खरी भक्ती आणि या तत्वाचे जो पालन करेल तोच माझा प्रिय भक्त असं म्हणून स्वतः भगवंतच आपल्याला आश्वासित करतात. तर मग याहून अधिक काय हवं? धन्यवाद. रसिक हो, साहित्य तरंग हा आमचा कार्यक्रम कसा वाटला आपल्याला? आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आम्ही वाट पाहत आहोत आपल्या प्रतिक्रियांची. पुन्हा असाच एखादा कार्यक्रम घेऊन आम्ही आपल्यासमोर नक्की येऊ आणि तसंच ऑनलाईन भेटतही राहू. काळजी घ्या आणि त्याचप्रमाणे संपर्कातही राहा. असा स्नेह असू द्या. धन्यवाद.